मित्रांनो, माणसाची वेळ कधी बदलेल हे सांगता येत नाही बरं का. फक्त त्याच्याकडे शांतता आणि संयम पाहिजे. काही जणांनी नावं ठेवली, दुर्लक्ष करा. काही जणांनी शिव्या दिल्या, दुर्लक्ष करा. पण जर तुम्ही या गोष्टी दुर्लक्ष करून तुमच्या स्वप्नांकडे पाहत गेलात ना, तर एक दिवस तुम्ही सुद्धा सूरज चव्हाण नक्कीच बनू शकता. कारण बिग बॉस मराठीच्या शो मध्ये येण्याच्या अगोदर याच सूरज चव्हाणला अनेकांनी त्याच्या रंगावून हिणवलं होतं. काही जणांनी त्याच्या भाषेहून हिणवलं, काही जणांनी त्याच्या बोबड्या भाषेहून त्याची मजाक केली, काही जणांनी कमेंट मध्ये त्याला शिव्या दिल्या, काही जणांनी त्याच्यावर ट्रोल व्हिडिओ बनवले. पण हे सूरजला समजत होतं, फक्त मला वाचता येत नाही, मला कितीही घाण कमेंट आला तरी मला फरक पडत नाही असं कारण देऊन त्याने याच्याकडे दुर्लक्ष केलं. संयम बाळगा.